नमस्कार रसिका श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत माझी एक अत्यंत आवडती कथा. कथेचं शीर्षक आहे दिवा मालवू नका. लेखक आहेत नारायण धारप. कथासंग्रहाचं नाव आहे अंधारातील उर्वशी. मानसशास्त्र आणि गूढता ह्यांचा मिलाफ करून अत्यंत अद्भुतरम्य अशी ही कथा लिहिलेली आहे. खूप सुंदर कथा आहे. संपूर्ण ऐकूया. आणखीन एकच वळण आणि मग दिव्यांची रांग दिसायला लागेल, रमेश मनाशी म्हणाला. आणि आपल्या लहानशा पावलांना त्याने आणखीन गती दिली. मनाशी 1000 वेळा ठरवलं की नजर एकतर पायाखालच्या रस्त्यावर ठेवायची किंवा अगदी समोर काळसर आकाशावर ठेवायची. आजूबाजूला विशेषतः खांद्यावरून मागे अजिबात पाहायचं नाही. तरी चोरून नजर तिकडे वळतच होती. तोंडाने राम 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 रामचा जप चालला होता, पण ते शब्दच राहत होते. त्याचे त्यालाही ऐकू येत नव्हते. कानावर इतर आवाज येत होते. पानांची खसखस, वाऱ्याचं विव्हळणं. एवढी 50 पावलं मला कोणाची तरी सोबत मिळू दे, तो अगदी कळवळून प्रार्थना करीत होता. पण समोरचा अरुंद रस्ता तसाच रिकामा राहिला. दोन्ही बाजूंना मोठमोठी झाडे, आता वाऱ्यावर हेलकावे घेणाऱ्या फांद्या, सळसळणारी पानं. पावलांचा आवाज आधी अस्पष्ट होता, पण क्षणाक्षणाला तो अधिकाधिक स्पष्ट होत गेला. त्याच्या मागून कोणीतरी येत होतं. 20 पावलांवर, मग 15 पावलांवर, मग 10 पावलांवर. मागे वळून पाहायची रमेशला उत्कट इच्छा झाली, पण त्याची हिंमत होत नव्हती. मागून काय येत होतं हे त्याला माहीत नव्हतं. पावलांचा आवाज जरी माणसाच्या पावलासारखा होता, तरी त्या पावलावर चालणारा माणूसच असेल याची खात्री काय? त्याने ऐकलं होतं त्याने ऐकलं होतं की त्याने आटोकाट प्रयत्न करून त्याने त्या ऐकलेल्या हकीकती मनात खोलवर दाबून टाकल्या. आता तर त्यांची आठवण अजिबात नको. एकदम धूम ठोकायचा विचारही त्याच्या मनात आला. पण पाठलागावर जर माणूस नसला, ते 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 झाडातलं असलं तर मग त्याच्या पळण्याचाही काही उपयोग होणार नव्हता. ते वाऱ्यासारखं येईल, ते सावलीसारखं सरकेल. ते पावलं अगदी जवळ आली. त्याच्यावरून पुढे गेली. एक मध्यमवयीन माणूस स्वतःच्याच विचारात गढून चालला होता. रस्त्याच्या कडेने घाईघाईने चाललेल्या 13-14 वर्षाच्या रमेशकडे त्याचं लक्षही नव्हतं. तो आपल्या वाटेने निघून गेला. रमेशचा आवळून धरलेला श्वास स्फोटासारखा बाहेर पडला. हातांच्या आवळलेल्या मुठी उलगडल्या. छातीची बेफाम धडधड हळूहळू कमी झाली. शेवटचं वळण मागे गेलं. दिव्यांची रांग दिसायला लागली. पानशेत प्रलयात त्यांची गावातली जागा वाहून गेली होती आणि वर्षभर इकडे तिकडे खस्ता काढल्यानंतर त्यांना ही जागा मिळाली होती. वर्णनात 2 खोल्या, पण खरोखरीची 2 कपाटच, आणि बाहेर एक लहानसा ओटा. लुटूपुटूच्या खेळासारखा संसार. काळ्या भोर वावरात ही घरं जणू रातोरात उगवली होती. शहराच्या बाहेरचा हा भाग. इथे कधी काळी कोणी राहायला येईल अशी कल्पनाही हास्यास्पद ठरली असती. पण आता तिथे लहान लहान घरांच्या रांगामागून रांगा उभ्या राहिल्या होत्या. संसार थाटले गेले होते. त्यातल्याच एका टेनेमेंटमध्ये रमेश, त्याचे आईवडील आणि त्याची बहीण असे 4घे राहत होते. माणूस गांजला की तो बेदरकार होतो. इथे राहणारी माणसं अशीच होती. बेछूट मात्र नाहीत, पण कशाची फारशी फिकीर न करणारे. स्वतःच्या हक्काची जागा आली, डोक्यावर छप्पर आलं, आता इथून कोणी जा असं म्हणणार नाही.
यातच समाधान होतं. ही कॉलनी सगळ्यात शेवटची होती. पलीकडे खडकाळ माळरान आणि त्याच्या पलीकडे ओसाड बोडकी टेकडी. टेकडीवरचा एक नाला 100-150 फुटांवरून जात होता. त्याच्या दुतर्फा गर्द झाडी होती. आता घराघरांच्या समोर लहान लहान कंपाऊंडमध्ये लहान लहान बागा फुलल्या होत्या. कर्दळी, केळी, गुलाब, सदाफुली, एखाद दुसरं सायली, नारळाची, चाफ्याची, पारिजातकाची झाडं अजून लहान होती. त्या बागांचे मालकही संध्याकाळच्या ओट्यावर बसत. हातात वर्तमानपत्र फडफडत असायचं. समोर लहान मुलांची धावाधाव सुरू असायची. संध्याकाळ झाली की वारा ओसाड माळरानावरून घोंघावत यायचा. रिकामा टेकडीवरून घसरत यायचा. नाल्याच्या बाजूची झाडं गदागदा हलवायचा. नव्या घरांच्या दारा खिडक्यांना हादरे द्यायचा. एखाद्या पिसाट माजलेल्या जनावरासारखा. उन्हाळ्यात धुळीचे लोट उडवून वातावरण धुसर करायचा. पावसाळ्यात ढग फोडून पाणीच पाणी करायचा. संध्याकाळ झाकळून आली की आसमंत पसरत गेल्यासारखं वाटायचं. रात्रीच्या वस्त्राच्या घड्या उलगडत जायच्या. एकेका घडीवर ताऱ्यांची जरतारी खडी. पदरामागून पदर. आधीच लहान असलेली घरं आणखीन लहान व्हायची. एकमेकांना खेटून माना खाली घालून गुमान बसल्यासारखे वाटायचे. पण अपघाताच्या आचेने पोळलेले तिथले जीव बेदरकार होते. मनं घट्टे पडल्यासारखी निब्रट झाली होती. या तरल आविष्कारांना त्यांच्या शुष्क जगात जागा नव्हती. एक प्रकारचा बधीरपणा होता. केवळ छोटा रमेश याला अपवाद आहे असं त्याला वाटायचं. त्याला माहीत होतं की इथे शेकड्यांनी राहायला आलेली माणसं यांना पसंत नाहीत, आवडत नाहीत. वाऱ्याला नाही, टेकडीला नाही, झाडांना नाही. त्यांचं पूर्वी एकमेकात जे हितगुज चालत असे ते आता बंद पडलं होतं. त्यांना ही घरं नको होती. वारा त्यांना धडका दे, झाडं मोठमोठ्याने माना हलवून त्याला प्रोत्साहन देत. त्या थैथयाटात टेकडीही जागच्या जागी थरथरल्यासारखी वाटे. रमेश हे कोणाजवळ कधी बोलला नाही. त्याची हिंमत झाली नाही. आईला काही कळणार नाही आणि बाबा रागावतील एवढंच त्याला माहीत होतं. वारा सुटला. टेकडीवरची राळ उडायला लागली. झाडाचे झेंडे उसळायला लागले की तो आतल्या खोलीत जाऊन लपून राही. रमेश मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. पुस्तकं वाचू लागला. पण मनातली ही माहिती, खात्रीच जवळजवळ कधी विसरली गेलीच नाही, कधी पुसट झाली नाही. उलट त्यात भरच पडत गेले. तो जसा त्यांना ओळखत होता तसे तेही त्याला ओळखत होते. त्याच्यावर नजर ठेवून होते. ही नवी भर त्यात पडली. गावात ते चौघे सिनेमाला गेले होते. 9ला सिनेमा सुटला. बसस्टॉपपर्यंत पोहोचून बस मिळायला अर्धा तास लागला आणि शेवटी बस टर्मिनसपासून ते परत घरी यायला निघाले तेव्हा रात्रीचे 10 वाजून गेले होते. अंधार पडल्यानंतर असा तो या बाजूला प्रथमच येत होता. सकाळी किंवा संध्याकाळी आईबरोबर या रस्त्याने तो कितीतरी वेळा गेला होता. पण रात्रीचा असा पहिल्यांदाच. कॉलनीकडे जाणारा रस्ता झाडीतून गेला होता. झाडं कोणी रांगेने लावली नव्हती. वहिवाटीने पायवाट पडली होती. तिच्यावर पुढे चाकोऱ्या पडल्या होत्या आणि आता पक्का खडीचा रस्ता झाला होता. वाटेत 3-4 निरर्थक वळणं होती. कॉर्पोरेशनचे दिवे होते, पण एकाचा प्रकाश दुसऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता. मधला काही भाग अगदी अंधारात होता. दिव्याच्या प्रकाशातून पुढे आल्यावर तर पुढचा भाग आणखीच काळोखा मिट्ट वाटत होता. दिवसा हिरवी काळी दिसणारी, वाऱ्यावर मंद हलणारी झाडं आणि आता अंधारात उभी असलेली, स्वतःशी माना डोलावणारी, अधूनमधून फांद्यांचे हात झटकणारी झाडं यांच्यातला फरक रमेशला त्या रात्री प्रथम जाणवला.
फरक काय ते त्याला समजलं नाही, पण त्या फरकाचा प्रकार मात्र समजला. रात्री अपरात्री दाराला धडका देणारा वारा ह्याच प्रकारचा होता. टेकड्या आणि ओढा त्या वाऱ्याचे साथीदार होते. तशीच ही झाडंही त्यांना सामील होती. त्यांना कोणालाच ही माणसं नको होती. माणसं आल्यावर दिवे आले होते, प्रकाश झाला होता, वर्दळ वाढली होती आणि मग त्यांचे अनंत कालपासून चालणारे काळोखातले चाळे बंद पडले होते. ते चाळे कोणते होते? काळोखात त्यांची एकमेकांशी कोणती खलबतं चालत असतील याची रमेशला कल्पना नव्हती, पण त्यांच्या अस्तित्वाची त्याची जाणीव मात्र खरी होती, प्रखर होती. त्या रात्रीचा तो प्रवास म्हणजे केवळ एक चुणूक होती. रमेश हायस्कूलमध्ये जाऊ लागला, पण तरीही जोपर्यंत तो दिवसा उजेडी तिरकस उन्हातून घरी परत येत होता तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण तो 8वीत गेला. मार्क कमी पडले म्हणून शिकवणी सुरू झाली आणि त्याला घरी परत यायला उशीर होऊ लागला. तेव्हा मनात खोलवर दडलेली ही आठवण जागी झाली. तरीसुद्धा तो त्या अंधाऱ्या रस्त्याने निघाला. तोपर्यंत त्याला ही कल्पना नव्हती. मनात शाळेचे आणि घराचे विचार चालले होते. मध्येच जेव्हा त्याची नजर एकदम वर गेली तेव्हा त्या नजरेत अचानक कसली तरी चोरटी अनपेक्षित हालचाल पकडली गेली आणि मग तो आणखीन सावध झाला. तेव्हा त्याला अंधारातली ही जाणी येणी, संकेत, प्रतिसंकेत, चोरट्या हालचालींची खसखस, अस्पष्ट आवाज या साऱ्यांची तीव्र जाणीव झाली. क्षणभर तो होता तिथेच वावरून उभा राहिला आणि मग घराच्या दिशेने धूम पळत सुटला. आणि शेवटपर्यंत मनाची अशी कल्पना होती की त्यांनाही त्याची जाणीव झाली आहे. उंचावरच्या काळ्या हिरव्या पानात लपलेले डोळे त्याची ही घाबरलेली धावपळ पाहत आहेत. एक जण दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला अशा कोपरखळ्या मारून, फांद्या वळवून वळवून त्याच्याकडे एकमेकांचं लक्ष वेधीत आहेत. झाडांच्या पानातून एकाएकी सळसळत उठलेला वारा हाही टेकडीवरून घसरत येणाऱ्या वाऱ्याचाच एक भाग आहे. तोही झाडांच्या रांगातून धावत चाललेल्या त्या मुलाकडे पाहायला आलेला आहे आणि त्या वाऱ्याला तर अतिवेगवान पाय आहेत. रमेश रस्त्यावरून पळत होता. त्या झाडांच्या रांगांमागून त्याच्या पावलाबरोबर पाऊल ठेवीत न दिसणारं पण खसखसणारं काहीतरी त्याच्याबरोबर येत होतं. तो धापा टाकत घरी पोचला. संध्याकाळची शिकवणी नको म्हणजे काय? मार्क कमी मिळाले म्हणून तर शिकवणी लावली. वडील तावाताव्याने बोलत होते. बाबा, मला त्या रस्त्याने यायची भीती वाटते. भीती वाटते? हां, आता काय लहान कुक्कुलं बाळ आहेस की काय भीती वाटायला? एवढा मोठा वाढलायस आता? खरंच भीती वाटते. भीती वाटायला काय? भूतं खेतं बसली आहेत काय वाटेवर? नको ना बाबा. नको? वा रे लाडोबा, अभ्यास करायला नको, शिकवणी नको, सगळ्याचा आळस. पोटाला खळगे पाडून कसे तरी शिकवणीचे पैसे उभे केलेत आणि आता म्हणे राजश्रींना भीती वाटते. बाबा खरंच तसं नाही हो. त्याचा पांढरा घामेजलेला चेहरा, भयभीत डोळे, थरथरणारे ओठ, हातांच्या मुठी, हे सारं पाहायला त्याच्या वडिलांना वेळच नव्हता. घरच्या ओढीने ते आधीच वैतागले होते. आयुष्याला काळा पांढरा असे 2च रंग आले होते. मधल्या छटांचं अस्तित्वच राहिलं नव्हतं. आपल्या मुलाची समस्या त्यांना कळण्याची शक्यताच नव्हती. भीती अभ्यासाची वाटत असेल? हां, ते खवचटपणाने म्हणाले. पुस्तक जरा नीट वाचत जा म्हणजे भीती होईल कमी. रमेश हिरमुसल्या तोंडाने गप्प बसला आणि वडील कामावर गेल्यावर तो आईजवळ जाऊन रडला. बाप लेकांचं संभाषण आतून आईने ऐकलं होतं. रमेशला जवळ घेत ती म्हणाली, बाळ, भीती वाटली ना
की देवाचं नाव घ्यावं, राम राम असं म्हणावं, की मग कशाची भीती वाटायची नाही. रमेशच्या अल्पमतीला त्याच्या भीतीचं स्वरूप कळत नव्हतं आणि देवासारख्या श्रद्धेची माहिती नव्हती आणि अनुभवही नव्हता. त्याच्या आईचा उपदेश प्रेमापोटी केलेला होता हे खरं आहे, पण तो कितपत उपयोगी पडेल याची त्याला शंका होती. त्याचं तोंड हिरमुसलंच राहिलं. शाळेतला शेवटचा तास आला. उन्हे उतरायला लागली की रमेशच्या डोळ्यापुढे अंधारी संध्याकाळ नाचायला लागे. अभ्यासात जे काही थोडं बहुत लक्ष असायचं तेही आता उडून जायचं. शाळा सुटल्यावर मास्तरांच्या घरी तो शिकवणीसाठी जायचा. तो तास म्हणजे तर शुद्ध नरक यातनाच झाल्या होत्या. अर्ध लक्ष घड्याळाकडे. दोनदा हाक मारून मास्तर त्याला भानावर आणायचे, पण बाहेर प्रकाश ओसरत चाललेला असायचा. काळ्या सावल्या पसरत चाललेल्या असायच्या. त्यांच्याबरोबर रमेशच्या मनात भीतीची भरती चढत असायची. आज पुरे असं मास्तर म्हणाले की पुस्तकं दप्तरात कशीबशी कोंबून रमेश बसस्टॉपकडे धावायचा. संध्याकाळची वेळ, सगळीकडेच गर्दी. एक बस चुकत चालली की उरावरची धोंड वाढायला लागायची आणि मग शेवटी बसमध्ये चढायला मिळायचं तेव्हा दिवे लागलेले असायचे. काचेच्या चकचकत्या प्रकाशित उबदार बसमध्ये माणसांची रेटारेटी असायची. त्या गर्दीत त्याला किती सुरक्षित वाटायचं. मनात वाटे हा प्रवास असाच चालू राहावा, कधी संपूच नये. तो अंधारा रस्ता कधी येऊच नये. आसपासच्या लोकांकडे त्याची नजर जायची. ते कसे समाधानी, बेफिकीर दिसायचे. त्याला त्यांचा किती हेवा वाटायचा. आपण असे मोठे असतो तर, मनात विचार यायचा. पण ते मोठेपण किती किती लांब होतं. वाटेत ही काळी दरी होती. ते आपल्याला कधी काळी पार करता येईल यावरचा त्याचा विश्वास उडत चालला होता. बसच्या शेवटच्या स्टॉपपाशी त्याला उतरावं लागे. इतका वेळ कशी गच्च भरलेली बस पाहता पाहता रिकामी होई. 10 दिशांना लोक पांगत चोरट्या नजरेने रमेश आपल्या बाजूला कोणी वळतोय का पाहत राही. असा एखादा दिवस निघे की त्याला सोबत मिळे, पण बहुतेक नाहीच मिळायची. हमरस्त्यावरचा झगझगाट कसा सुरक्षित वाटायचा. त्याच्याकडे पाठ फिरवून अंधाऱ्या रस्त्याला लागणं किती अप्रिय काम. पण थांबलं तर अधिकच उशीर होतो ही टोचणी मनात असायची. मग शेवटी हिया करून तो त्या अरुंद वाटेवर पाऊल टाकायचा. प्रकाशाचा शेवटचा अंश नाहीसा व्हायचा. वर निळसर काळ्या आकाशाची चिंचोळी पट्टी आणि दोन्ही हातांना वृक्षांच्या रांगा. कधी चंद्र असायचा, पण तो प्रकाश चांगला की वाईट हे त्याला कधी कळलंच नाही. गुडूप अंधार बरा की ह्या वेड्या वाकड्या हलणाऱ्या सावल्या बऱ्या. आधी झाडं त्याला चांगले आत येऊ देत आणि मग सगळ्या बाजूंनी तो वेढला गेला की खसखसायला लागत. त्यांचा आपापसात कसला तरी किरका नासका विनोद चाले. आणि एकदा का त्यांच्यात ही खसखस पिकली की मग झाडामागे आणखीन कोणी येऊन उभे राहत. याच आकाराची रमेशला खरी भीती वाटे. अगदी अस्पष्ट दिसणारे, वाऱ्यासारखे पळणारे, सावलीच्या एका डागातून दुसऱ्या डागात सरकणारे, झाडांच्या मागे लपून मधून डोकावणारे आकार. राम 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 राम. विश्वास नव्हता तरी तो तोंडाने पुटपुटायचा. एखाद्या पोलादी पकडीत पकडल्यासारखी नजर समोर ठेवायचा. आणखीन एक वळण, मग एकच वळण आणि मग दिवे. रोजच्या या यातायातीचा प्रकृतीवर परिणाम झाला नाही तरच नवल. गालावरचा रंग उतरला. गालफडं वर आली. भूक लागेनाशी झाली. दचकून जाग यायला लागली. रमेश हल्ली किती सुकल्यासारखा दिसतो, पाहिलंत का तुम्ही? एका रविवारी आई वडिलांना म्हणाली. ते एकत्र जेवायला बसले होते. काय झाले सुकायला?
ते वर न पाहताच म्हणाले, आता असे नीट जेवतही नाही. बाबांचे मान वर येताच रमेशने अंग चोरून घेतलं. काय रे, हां, सुखासुखी अन्न मिळतंय ते गोड नाही लागत का? हां. रमेश काहीच बोलला नाही. खाली मान घालून ताटातले घास भराभर पोटात ढकलायला लागला. आईच जरा वेळाने म्हणाली, असं काय सारखं हिरीस फिरीस करता त्याला? मग काय, कडेवर घेऊन गोंजारत बसू? हं, तुझे हे लाडच नडतायत. मी काही लाड करत नाही. संध्याकाळी शिकवणीहून येतो तेव्हा कसा दिसत असतो ते मीच पाहते ना रोज. गोरामोरा झालेला असतो, धापा टाकत असतो, सारखा घाम पुसत असतो. आलं आलं का शिकवणीचं परत? पण मी काय म्हणते, सकाळी पाठवलं तर नाही का चालणार? मी घालेन त्याला लवकर जेवायला करून. हे बघ, हे मागे एकदा झालं ना, सकाळी त्याला एकट्यालाच घ्यावं लागेल. मास्तर 20 रुपये मागतायत. कुठून आणू? त्यांची नजर रमेशवर रागाने वळली. मी नाही म्हटलं की आईच्या कानाशी लागत असशील, हो ना? तिथे सगळी कौतुकं होतात तुझी. हां. तो माझ्याशी एक शब्दही बोललेला नाही. आई ठाम आवाजात म्हणाली, मीच पाहते बापड्याला रोज. एखाद्याला वाटेल पाळण्यातलं पोरच आहे, ते हेटाळणीच्या आवाजात म्हणाले. सुरुवातीला वाटेल भीती, ते टाळलं की मग भीती कधीच जायची नाही. जाऊ दे की रोज. एकदा कळलं की यात काही नाही की होईल आपोआप कमी. काय? रमेश काहीच बोलला नाही. त्याची मान खालीच होती. सूर्य मकरेकडे झुकला. दिवस आणखीन लहान झाला. रात्रीचे पंख आणखीन पसरले. 6 वाजताच दिवे लागू लागले. लोकांची रस्त्यावरची वर्दळी कमी व्हायला लागली. कुडकुडत थंडी थिंडायला मजा येत नव्हती. त्यापेक्षा बंद उबदार घरच बरं. दिवाळीच्या सुट्टीत वाया गेलेला वेळ मास्तर भरून काढत होते. शिकवणी सुटायला उशीर व्हायला लागला. एक लहानशा जीवाची तगमग वाढायला लागली. रोज त्या रस्त्याने जाताना मनावर येणारा ताण कणाकणाने वाढत चालला होता. ते लहानसं शरीर त्याच्या मर्यादेपलीकडे ताणलं जात होतं. या ताणाच्या खुणा चेहऱ्यावर आणि शरीरावर उमटत होत्या. चेहरा आणखीन फिक्कट झाला. त्यात डोळे आणखीन मोठे दिसायला लागले. अन्नावरची वासना आणखीन कमी झाली. झोप आणखीन चाळवली जायला लागली. आणि शेवटी ती रात्र आली. केव्हा तरी एकदा ती येणारच होती. रमेश त्या अंधाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी उभा राहिला. समोर अंधुकपणे पसरत गेलेल्या अर्धप्रकाशित पट्टीवर त्याची नजर गेली आणि त्याचं सारं धैर्य खचलं. त्या रस्त्यावर त्याच्याने पाऊलच टाकवेना. रोज मनात भयानक आकार येत होते. ते प्रयासाने खाली दडपले होते. रोज मनात एकदम उसळी मारून वर आले. समोरचा सारा अवकाश त्यांनी व्यापून टाकला होता. ते झाडांच्या फांद्यांना लोंबकळत होते. ते झाडामागून आपल्या अभद्र चेहऱ्यांनी डोकावत होते. त्यांची धुरासारखी काळी शरीरं एका सावलीतून दुसरीत सरकत होती. ते त्याची वाट पाहत होते. त्याच्यासाठी थांबले होते. रमेशने डोळे घट्ट मिटून घेतले. पण केवळ डोळे मिटून घेऊन त्यांना दूर ठेवता येत नव्हतं. उलट त्यांच्या रेषा आणखीनच स्पष्ट झाल्या. वेळ चालला होता. उशीर होत होता. पण मनाची हिंमत होत नव्हती. मनातील तगमग शेवटी अश्रूच्या रूपाने डोळ्यातून ओघळली. आई, आई ग, आई. तो स्फुंदून रडत होता. पण आई दूर होती. त्या काळ्या झाडांच्या पलीकडे होती. तिकडेच त्यांचं घर होतं. उबदार, प्रकाशित, सुरक्षित, पण दूर. किती दूर, किती 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 दूर. रमेश रस्त्याच्या तोंडाशी येरझरा घालीत होता. कोणीतरी यायची मनात आशा करीत होता. पुढची बस 20 मिनिटांनी येणार होती. तोपर्यंत त्याने कसा तरी धीर धरला.
बसचे दिवे लांबवरून दिसायला लागले. हसणारी माणसं, प्रकाश, ऊब आणि आयुष्य घेऊन येणारी बस आली. स्टॉपवर थांबली. रीती झाली. रमेशची आशेची नजर खाली उतरणाऱ्यांवर खिळली होती, पण ते लोक जसे भराभरा पांगले त्याच्या दिशेला एकही वळला नाही. तसा तसा त्याचा चेहरा पडला. बस पुन्हा एकदा भरली आणि अंधार उजळीत भर दिशी निघून गेली. मागे राहिला फक्त अंधार आणि एकांत. रमेशने शेवटची केविलवाणी नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकली, पण कोणाची चाहूलसुद्धा येत नव्हती. तो अगदी एकटा होता आणि आता त्याला त्या रस्त्याने जायलाच हवं होतं. आता त्याचा निरुपाय झाला होता. आता काहीतरी वेडं होणार असं त्याचं मन त्याला सांगत होतं. कोणीही त्याचं ऐकूनच घेतलं नव्हतं, की त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. राम 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 तो पुटपुटत होता आणि रस्ता चालत होता. लहानशी पावलं चुट 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 पडत होती. इकडे काही हल्लं, तिकडे कसला आवाज आला, पण त्याचे मान वळत नव्हते. आणखीन एक वळण, आणखी एकच वळण. त्याच्या नकळत तो पळायला लागला होता. त्याने ते वळण जोरात घेतलं आणि तो एकदम थांबला. त्याची वाट अडवून ते उभे होते. इतके दिवस लपून राहणारे, झाडामागून डोकावणारे, अंधारात स्वतःशीच खसखसून हसणारे, त्याच्या मागून चोर पावलांनी येणारे ते आता उघड्यावर आले होते. त्याच्यासाठी आले होते. क्षणभर त्याचा श्वास छातीत अडकला आणि मग एका आर्त दीर्घ किंकाळीच्या स्फोटात तो बाहेर पडला. आई, आई. सारं तारांगण गरगरा फिरलं, भिरभिरत गेलं. डोक्याभोवती पोलादी पट्टी आवळल्यासारखी असह्य वेदना एक क्षणभर झाली. काळीच कोणीतरी दगडी मुठीत आवळल्यासारखं झालं. कोणी त्याला आवळत होतं, पिरगळत होतं. उसाचा रस पिळून त्याचं चिपाड व्हावं तशी त्याच्या लहानग्या शरीरातली मानवता थेंबाने ठिपकत होती. शरीर रितं, अगदी रितं होत होतं. आणि मग त्यात ते आले. अंधाराचा अर्क आला. पानांची सळसळ आणि फांद्यांची खसखस, सरकणाऱ्या सावल्या आणि वेडावणारे आकार, सारं काही तो होता. आई स्वयंपाकात गुंतली होती, पण मधून तिचं लक्ष कपाटावरच्या घड्याळाकडे जात होतं. रमेशची रोजची यायची वेळ टळून गेली होती. रमेशबद्दल गेले कितीतरी दिवस ती मनातल्या मनात अस्वस्थ होती. रोज संध्याकाळी रमेश घरात येईपर्यंत तिच्या जीवाची तगमग व्हायची. त्याची पावलं कानावर आली की तिच्या तोंडून सुटकेचा एक निश्वास सुटायचा. दिवसा गणित त्याचा सुकत चाललेला चेहरा, अन्नावरून उडत चाललेली त्याची वासना त्याच्या आईच्या प्रेमळ नजरेला दिसत होती. तिच्या काळजाला घरं पाडीत होती. रमेशच्या वडिलांशी तिने या विषयावर खूप हुज्जत घातली, पण तेही जणू काही हट्टालाच पेटलेले दिसत होते. असे त्याचे लाड करूनच तो बिघडलाय. अहो, पण यात कशाचे लाड? पोर रोज धास्तावून परत येते हे मी पाहते ना. खाण्यावर लक्ष नाही, रोज रात्री दचकत असतो. आता जबाबदारी आपली आहे. त्याचं शिकायचं वय हेच आहे. एकदा ढिला सोडला ना की मग पुढे बोंबा बोंब, आणि ठोंब्या निघाला की वर आईबापानं शिव्या आहेतच. त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं, तुम्ही का नाही शिस्त लावली? रोज प्रकार पाहतोय मी असले. पोरं काय बोलतात ते. त्याच्या जीवापेक्षा काही शिक्षण जास्त मोलाचं आहे? जीवापेक्षा? तू तर कमालच करतेस. तो काही माझाही मुलगा नाही वाटतं. मला त्याची काळजी नाही आहे. तुमच्या वागण्यावरून तर मला तसं वाटत नाही आहे. तू काय वाटेल ते म्हण. या बाबतीत मी ऐकणार नाही. कंटाळून आईने तो वाद सोडून दिला होता, पण म्हणून ती काही तो विषय विसरली नव्हती. रमेशच्या वाटेकडे रोज डोळे लावतच होती.
आणि आज तशी त्याची रोजची वेळ टळून वर आणखीन 10-15 मिनटं उलटली तशा तिच्या आत बाहेर येरझारा चालू होत्या. रमेशचे वडील टेबलापाशी वर्तमानपत्र वाचण्यात गर्क झाले होते. आई 2-3दा दारापर्यंत येऊन परत गेली. घरातल्या कामावरचं तिचं लक्ष एकदम उडालं होतं. नजर कुठेतरी खिळली होती. पण मनातून मात्र देवाच्या प्रार्थनेचे शब्द घुमत वर येत होते. देवा, देवा, त्याला सुखरूप परत आण. त्याला काही इजा होऊ देऊ नकोस. देवा, त्याला सुखरूप आण रे. पण अशा तात्कालिक प्रार्थनेचे समाधान कधीच मिळत नाही. शेवटी न राहून ती बाहेर आली. मोठ्याने म्हणाली, अहो, रमेश अजून आला नाही आहे परत. मग वर्तमानपत्र दूर करीत वडील म्हणाले, मास्तरनी जरा बसवून घेतलं असेल, नाहीतर एखादी बस चुकली असेल. जरा उशीर झाला तर एवढं घाबरायला काय झालं? घाबरायला काय झालं हं? आई उसळून म्हणाली, बाहेर एकदा पहा. डोळ्यात बोट घातलं तरी दिसायचं नाही असा अंधार झालाय. एवढंसं पोर माझं ते. काही माया आहे की नाही तुमच्या मनात? मग मी काय करू म्हणतेस? वडील रागाने म्हणाले, सायकलवरून बसस्टॉपपर्यंत एकदा चक्कर टाकून या. अनाहूतपणे तिच्या डोळ्यासमोर बावरलेल्या रमेशचं चित्र उभं राहिलं. तो येत असला तर त्याला सोबत तरी होईल. बघतो, 5-6 मिनटं वाट पाहतो आणि मग काय ते ठरत बघूया, वडील कुरकुरत म्हणाले. आई स्वतःशीच चरफडत घरात जायला वळली आणि त्या क्षणी तिचं शरीर एकदम ताठ झालं. आई! रमेशची हाक अगदी स्पष्टपणे कानावर आल्याचा तिला भास झाला. एकाएकी तिचं सर्व शरीर एकदम शहारून गेलं. क्षणभर ती वेध घेत तशीच उभी राहिली आणि मग म्हणाली, तुम्हाला आता काही ऐकू आलं का? आता? छे, वडील म्हणाले. रमेशने हाक मारल्याचा भास झाला मला. तू तर अगदी कमाल करतेस बघ. त्यांनी हातातला पेपर टेबलावर टाकला आणि उठून खुंटाळ्यावरचा शर्ट अंगात चढवला. त्यांनाही मनातून आता जरा अस्वस्थता वाटायला लागली होती आणि रमेशचा जरा रागही आला होता. त्यांच्या सायकलचा दिवा प्रकाशाचा एक कोन पुढे सरकत होता. रस्ता इतका ओळखीचा होता की त्यांचं समोर फारसं लक्ष नव्हतं. अधूनमधून ते फक्त निरखून पाहत होते. रमेशची लहानशी आकृती रस्त्यावरच भेटण्याची त्यांची अपेक्षा होती. पण रस्त्याची सर्व वळणं गेली आणि रस्ता रिकामाच राहिला. हमरस्ता आला. एक भरलेली आणि शेवटची बस गावात परत जात होती. पाहता पाहता बस निघून गेली आणि सगळीकडे सामसूम झाली. क्षणभर त्यांना काय करावं तेच सुचेना. काय वाटेल ते झालं तरी या बसने रमेश परत यायलाच हवा होता. मनात एकदम आशा वाटली. आपली वाटेतच कुठेतरी चुकामुक झाली असेल. रमेश एव्हाना घरी पोचला पण असेल. फार पुढे विचार करायला मन धजतच नव्हतं. त्यांनी सायकल माघारी फिरवली आणि परत घरचा रस्ता धरला. पण आता ते सायकल अगदी सावकाश चालवत होते. बाजूच्या अंधूक झाडीत जरा बारकाईने पाहत होते. पण नजर फारशी आत जातच नव्हती. याच रस्त्याची रमेशला इतकी भीती वाटत होती. त्यांच्या मनात विचार आला, त्याला कशाची एवढी भीती वाटत होती याचा त्यांना उमजच पडत नव्हता. तो लहान आहे. रोज अंधारातून त्याला इथून पायी यावं लागतं. त्याचं कोवळं मन संस्कारक्षम आहे. त्याची कल्पनाशक्ती प्रखर आहे. या उलट आपलं मन बोथट झालं आहे. जगात आपल्यासाठी कोणतंही अद्भुत आश्चर्य, अकल्पित असं काही उरलेलं नाही. या साऱ्याचा त्यांना विसर पडला होता. दोन्ही बाजूंची गर्द काळी झाडी पाहता पाहता ते पुढे चालले होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्यांना ती अस्पष्ट अशी हालचाल दिसली. एक पाय खाली टेकवून त्यांनी सायकल थांबवली. झाडीत त्या दिशेने नजर वळवली. पुन्हा एकदा त्यांना काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. खाली उतरून त्यांनी सायकल स्टँडला लावली. दिवा काढून हाती घेतला
आणि दिव्याचा फोकस एकदम त्या दिशेने फेकला. त्या प्रकाशात काही क्षणभरच काहीतरी काहीतरी लालसर पांढुरक असं सापडलं आणि मग सर्कन ते एका झाडामागे दिसेनसं झालं. पण प्रकाशात क्षणभर दिसलेली आकृती, त्यांचा हात थरथर थरथर कापायला लागला होता. छातीत एक विचित्र धडपड व्हायला लागली होती. पोटात गोळा उभा राहिला होता. घसा कोरडा पडल्यासारखा झाला होता. कारण कारण एक क्षणभरच त्या टॉर्चच्या त्या लख्ख प्रकाशात रमेश उभा राहिल्यासारखा वाटला होता. रमेश, रमेश, त्यांनी हाक मारली, पण तोंडातून एकदम आवाज येईना. घसा साफ करून ते पुन्हा ओरडले, रमेश. त्यांची हाक झाडांच्या खोडावर आपटत आपटत नाहीशी झाली. झाडातून कोणताच प्रतिसाद आला नाही. भंगलेली शांतता पुन्हा सर्वत्र पसरली. पुन्हा हाक मारण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं होतं, पण ते मिटून घेतलं. तिथे रमेश असताच तर त्याला पहिली हाक ऐकू गेली असलीच पाहिजे आणि त्याशिवाय त्यांना आणखीन आवाज करायला नको होता. जरा बिचकतच त्यांनी रस्ता सोडला आणि झाडीत प्रवेश केला. 5-7 पावलांवरच टॉर्चच्या प्रकाशात काहीतरी चमकलं आणि टॉर्चचा प्रकाश खाली वळला. एका झाडापाशी रमेशचं दप्तर आणि खाण्याचा डबा अस्ताव्यस्त अवस्थेत पडला होता. त्या दोन्ही निर्जीव वस्तू त्याच्या शेवटच्या मार्गाचा पुरावा देत होत्या. दप्तर आणि डबा हे तिथेच टाकून रमेश इथेच झाडीत फिरला होता. पण का आणि किती वेळापूर्वी? मगाशी आपण या रस्त्याने गेलो तेव्हा तो आतच असला पाहिजे. त्याने आपल्याला जाताना पाहिलं नाही का? आपल्याला हाक का नाही मारली त्याने? की आतासारखाच एका झाडामागे लपून तो आपल्याकडे पाहत होता? त्यांना गळ्यात दाटल्यासारखा वाटला. डोळे चुचुरायला लागले. पुढे जायला पावलं अडखळायला लागली. रमेश, रमेश, मी आलोय रे. रमेश, उत्तर दे रमेश. क्षणभर धडधडत्या काळजाने त्यांनी उत्तराची वाट पाहिली, पण ही दुसरी सद्गतीत स्वरातली हाकही अनुत्तरितच राहिली. मग ते झाडीत शिरले. कॉटला रमेशचा लहानसा देह जखडून ठेवला होता. त्याचे आईवडील त्याच्याकडे सुन्न नजरांनी पाहत होते. त्या सुकलेल्या, खंगलेल्या, पांढऱ्या फटक चेहऱ्याकडे पाहता पाहता रमेशच्या वडिलांना सारखी त्या रात्रीची आठवण येत होती. टॉर्चच्या प्रकाशात किती वेळ तरी त्या हलक्या आकृतीचा पाठलाग करीत होते. धावाधाव करता करता त्यांच्या नाकी 9 आले होते. क्षणाक्षणाला शरीरावर काटा उभा राहत होता आणि शेवटी त्यांनी त्याला, हो तो रमेशच होता. त्यांनी त्याला गाठलं तेव्हा तो एका झाडाखाली उभा होता. दोन्ही हात वर हवेत उचललेले होते. त्याची बोटं वाऱ्यावरच्या पानासारखी हलत होती. शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं. डोळ्यात बुबुळांचा पत्ता नव्हता. तोंडातून अस्पष्ट असा आवाज सारखा येत होता. सू 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 सू. पानातून सळसळणाऱ्या वाऱ्याची त्यांना आठवण झाली. त्यांनी त्याला कसा तरी उचलून घरी आणला. डॉक्टर आले. ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्याला ठेवला होता. नातेवाईकांचीच काय, साऱ्या जगाची ओळख त्याच्या डोळ्यातून गेली होती. मेंदूला कसला तरी असह्य धक्का बसला होता. त्याच्या ताणाखाली नेहमीचे विचारमार्गच बुजल्यासारखे दिसत होते आणि त्याच्या जागी नवेच मार्ग प्रस्थापित झाले होते. डोळे अधांतरी खिळले होते. शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं आणि मन कोणत्या तरी अनोळखी, गर्द, अंधाराच्या सळसळणाऱ्या वाऱ्याच्या जगात गडप झालं होतं. आत जाऊन त्याने आपल्या मागे दार बंद करून घेतलं होतं. कथा इथे संपली आहे.
लेखक जेव्हा कथा लिहितो त्या वास्तव आणि कल्पना ह्यांचा त्याने मेळ घातलेला असतो. पण ह्या कथेतून निदान आपण एवढं तरी शिकूया किंवा मुलं जेव्हा कळवळून आपल्याला काहीतरी सांगत असतात तेव्हा त्यांचं म्हणणं आपण ऐकूया, त्यांच्या बाजूने ऐकूया, त्यांना विरोध न करता किंवा त्यांना सल्ला न देता मुलं काय म्हणतात ते समजावून घेऊया. त्यांच्या पाठीमागे एखाद्या रक्षकासारखे उभे राहूया. मुलं आपली आहेत, आपल्यावर अवलंबून आहेत, हे कधीही विसरायचं नाही. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.